करायचा। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाट्याजवळ अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे। देवळा रस्त्यावर शौर्य हॉटेलच्या शेजारी काल सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास कांदा वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक टेम्पो आणि मोटरसायकल यांच्यात भीषण धडक झाली। या अपघातात लोहनेर येथील जगदीश नरेंद्र महाजन वय वर्ष 25 हे गंभीर जखमी झाले आहेत। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले। किरण मोरे व इतर नागरिकांच्या सहकार्याने जखमी युवकाला तातडीने सटाणा येथील खासगी सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या अपघातासाठी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने सोडलेल्या डिवायडरला जबाबदार धरलाय। संबंधित ठिकाणी कोणतीही सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा इशारा चिन्ह नसल्याने वाहन चालकांना अचानक डिवायडरचा अंदाज येत नाही असा आरोप करण्यात येतो आहे। विशेषतः सायंकाळच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याने धोका अधिक वाढतो असंही नागरिकांनी सांगितलंय। या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले असून वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। अपघाताची मालिका थांबवण्यासाठी तातडीने डिवायडरवर योग्य संकेत फलक, रिफ्लेक्टर लाईट व वेग मर्यादा सूचना लावाव्यात अशी मागणी जोर धरतीये। साक्री शिर्डी महामार्गावर वारंवार होणारे अपघात आणि वाढती जीवितहानी लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। अन्यथा हा महामार्ग अपघात प्रवण पट्टा म्हणून ओळखला जाईल अशी भीती नागरिक व्यक्त करतायत।